जय श्रीराम, जय शिवराय भावांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गोविंदाची प्रॅक्टिस दाखवणार आहे। सप्तशृंगार भजन मंडळ। तर आमचा गोविंदा पाठक आहे। तर आज संडेची प्रॅक्टिस आहे आणि सोबतच संध्याकाळची टी शर्टची ओपनिंग पण आहे गोविंदाची। तर आमची टी शर्ट ही आहे ती दाखवणार आहे। त्यासाठी स्टेजसुद्धा बनवले आणि स्पीकरसुद्धा लावलेले आहेत। तर तो सीन मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवणार टी शर्ट ओपनिंगचा। सर्वात पहिला मी तुम्हाला आजची प्रॅक्टिसची दाखवतो। तर चला बिना काही वेळ घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला लेट्स स्टार्ट। तर गोविंदाची प्रॅक्टिसची सुरुवात होते ते म्हणजे भगवंताचं नाव घेऊन। तर पहा आता भगवंताचे नाव कसे घेतले जाते। जोरात बोल। जागला अप्पाची, सातजणी बायांची, मोठ्या बायांची, गवली दादाची, बजरंगबली की, कालभैरव महाराज की, गोपाल कृष्ण महाराज की, साई बाबा की, गणपती बाप्पा। आणि मग होते प्रॅक्टिसची सुरुवात गोविंदाची। अरे गणपती बाप्पा चढून बस। हे थांब रे, हे थांब। गणपती बाप्पा बोला रे। फक्त कोण असं बघितलं का जाईल दुसरा तर चढवायचा शिडीला, उद्याला सपोर्ट द्यायला, फक्त वर नाही बघायचं आपल्याला। जवळ येत ना
लागायला पाहिजे, फटाफट शिड्या लावून टाकायचं. आवाज नको रे. पाडू नको. आता सोडू नका. बापूवर जा. किती मला सगळं शांत व्हायचंय. गणपती बाप्पा. नाचायचं नाही खांद्यावर. काय नाही उतरतोय. गलपेचा हात टाक खांद्यावर. उतरवताना लय वेट टाकता तुम्ही. उतरवताना थर बाहेर जातो, आत बाहेर जातोय. निकाल आणि शैलेशला फक्त सांग, तुम्हाला दोघांना उतरताना हळू येते. टाइम घेता टाइम घ्या तुम्ही उतरवताना. उतरवताना जेवढा वेट येतोय ना तेवढा थर लागताना वेट येत नाही त्यांना. उतरवताना पूर्ण थर आत बाहेर होतोय. असा झाला नाही पाहिजे. काय आवाजाने थोडा पण आवाज नका करू. थोडा पण आवाज नका करू, कारण की आमचा आवाज आहे ना वर पोहोचत नाही. थरावर वर पोहोचत नाही आमचा आवाज. लक्षात ठेवा. आणि आता जी आपण थर उतरवली ना ती 1.25 मिनिटात उतरवली चढून. पण हा अजून टाइम जास्तच. आपल्याला 1.5 मिनिटाच्या वर गेला नाही पाहिजे. आपल्याला 7 थर चढून उतरेपर्यंत फक्त 1.5 मिनिटात चढवला पाहिजे. पण त्यासाठी पूर्ण प्रॅक्टिस करायची. धान नाही करायचं वरती. सावकाश पाय ठेवायचा. वाटतो वरचा थर लागला म्हणून खाली उतरा. पाहिजे तेवढा तुम्ही नाचा. पण पाहिजे तेवढा नाचा. थर वरनं पूर्ण पब्लिक खाली येत नाही तोपर्यंत कोणी काही करायचं नाही. कारण की तुमचा जो खालचा थर आहे ना त्यांच्यावर पहिला थर चढतो आणि शेवटपर्यंत ते लोक वेट घेतच असतात. त्यासाठी त्यासाठी सांगतो, प्रत्येक टायमाला सांगतो, उतरताना घाई करू नका. मला वेळ लागू दे, 5-10 मिनिटांनी वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित उतरा. कारण ते तुम्ही जेव्हा उतरताना ना पूर्ण थर एक आत येतो ते एक बाहेर जातोय. मग त्या दोघांना सावरत पण थर कधी पोचलेल तो उतरताना. आपल्याला तसं करायचं नाही आणि कोणाला इंजरी यायची नाही. फायनलमध्ये सुरुवात झाली आमच्या 7 थरांच्या गोविंद्याची. तर आता पहा आमची 7 थर.
वतीने हा आपला आणि कोल्हापूरचा एक मानाचा गोविंद आहे आणि मानाची साई पालखी असते. त्या पालखीसाठी वारंवार शिवसेना शाखा क्रमांक 225च्या वतीने वेळी त्यांना सहकार्य करण्यात आले होते. यावेळी सुद्धा सन्माननीय राजकुमार बापसाहेब यांच्या वतीने सप्तशृंगार गोविंद पथकास त्यांचा मानाचा म्हणजे टी शर्ट या ठिकाणी अनावरण होणार आहे. त्या प्रसंगी मी बापसाहेबांना विनंती करतो की आपण राजकुमारकडे यायचं आहे. बापसाहेबांनी घेतलेली याच्या अगोदर शिवसेना शाखेच्या वतीने या गोविंद पथकासाठी सन्माननीय आमचे माजी नगरसेवक गणेशजी सामंत यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलं. तसंच बरोबर सन्माननीय उपनेते राजकुमार बापसाहेब या ठिकाणी आपल्याला सहकार्य करण्यासाठी व आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. या थोड्या वेळात सप्तशृंगार गोविंद पथकाचा या ठिकाणी टी शर्टचा अनावरण होणार आहे. मी सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण तत्पूर्वी त्याचा छोटासा सत्कार करायचा आहे. की मंडळाचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष सन्माननीय आमचे शंकर कोळी यांना मी विनंती करतो की बापसाहेबांच्या शाळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहे. प्रशिक्षक या नात्याने मी आता तुम्हाला सर्वांना सांगतो. आता जे आपण हे थर लावले कोणाला कल्पना पण नसेल आपण 7 थर लावून उतरवले. थोडक्यासाठी बस आपल्या शिडीवाल्याचा पाय घसरला म्हणून पडलो, नाही तर आपण पूर्ण थर उतरवले असतो. खरी खुली सलामी आपण आपल्या जागेवाल्याला आज दिली. एवढ्या वर्षामध्ये आपण सगळ्यांना आपण सर्वांनी यासाठी आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि पुढे पण आपण गोविंदाच्या दिवशी मोठा कारनामा करायचा. या आपल्या सर्वांच्या सर्वांनाच आपल्याला 8 प्रकार उतरवायचे. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सन्माननीय उपनेते आपल्याला विनंती करतो की आपण टी शर्टचं अनावरण करायचं आहे. 2024 सप्तशृंगार गोविंद पथकाचा टी शर्टचं अनावरण होत आहे. यानंतर मी सन्माननीय उपनेत्यांना विनंती करतो की गोविंद पथकास या मंडळामध्ये आपल्याला भजन मंडळ आपण सर्वांना या टी शर्टचा आणि शॉर्ट्सचा आपल्याला सर्व खूप खूप शुभेच्छा. आणि मला अति आनंद आहे की मी तुमच्याशी जोडलो यावर्षी. आणि ही सुरू ज्या प्रकाराने आता जल्लोष दाखवला तसंच तुम्ही जल्लोष गोविंदाच्या दिवशी पण करणार हे मला पूर्ण खात्री आहे. माझी तुम्ही सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. फक्त जसं मी नेहमी म्हणतो एकच सांगेन, स्वतःची काळजी घ्या, कोणाला काही इंजुरी होऊ नये. आणि जे मानाचा थर जे आहे कोल्हापूर मार्केटमध्ये त्या दिवशी मी इथे उपस्थित राहणार आहे आणि तुमच्या ज्या 8 थर जे आहे ते मी बघणार
आणि परत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देणं. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप एन्जॉय करा. धन्यवाद धन्यवाद. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आमची प्रॅक्टिस कशी वाटली आणि आमची टी शर्ट कशी आहे गोविंदाची तेही नक्की सांगा. आणि आता लगेचच एक आठवड्याने गोविंदासुद्धा येणार आहे, तर गोविंदाची व्हिडिओ येणार आहे या चॅनलवर. आणि यावर्षी आमचा गोविंदा बहुतेक ठाण्यापर्यंत जाणार आहे, तर तिकडची व्हिडिओ मी काढणार आहे. तर ती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नाही करा आणि शेअर नक्की करा. आणि आता आपले 300 सबस्क्रायबर पण पूर्ण होणार आहेत, तर प्लीज गाईज सबस्क्राईब नक्की करा आणि आपले 300पर्यंत पोचवा या चॅनलला. चला, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. टेक केअर, बाय बाय.